चौकरी साहेब. अध्यक्ष महोदय, सर नंबर आजचे चारही प्रस्ताव एक झालं काही झाले 293 आपण एकत्रित करून राहिलो. बरेच सदस्य बरंच काही बोललेले आहेत. मला फक्त 2 सजेशन्स याच्यामध्ये द्यायचे आहेत. हो बोला सर. अध्यक्ष महोदय, खूपच उत्कृष्ट काम महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारतामध्ये या दोन्ही योजनेमध्ये उत्कृष्ट काम महाराष्ट्रामध्ये होऊन राहिलं. आपण नंबर ऑफ हॉस्पिटल्स वाढवले. आजार जे आहेत ते 900वरून 1900पर्यंत आपण नेले. याच्यामध्ये एक फक्त अडचण आहे, ती आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या रिप्लायमध्ये दूर करावी एवढी माझी विनंती आहे. काही प्रोसिजर्स आपण गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलसाठी रिझर्व ठेवले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, अकोल्यासारख्या हॉस्पिटलची परिस्थिती अशी आहे की 500ची इंटेक कॅपॅसिटी आहे आणि 2,500ची OPD आहे आमची. आणि त्यामुळे माझी विनंती आहे प्रस्तावाच्या निमित्तानं आरोग्यमंत्र्यांना की ह्या ज्या गव्हर्नमेंट रिझर्व प्रोसिजर्स आहेत, जसं हिप जॉईंट रिप्लेसमेंट असतील, हर्निया आहे, अपेंडिक्स आहे, तर ह्या रिझर्व प्रोसिजर्स आपण प्रायव्हेट जे महात्मा फुलेला एम्पॅनल हॉस्पिटल्स आहेत त्यांना आपण देणार का किंवा दिले पाहिजे अशी एक विनंती आहे. दुसरं, मी प्रस्ताव वाचत असताना सांस्कृतिक मंत्र्यांचं कौतुक करायचं आहे की 12 किल्ल्यांसाठी त्यांनी युनेस्कोची मान्यता आणली. परंतु महाराष्ट्रात असे 300च्या वरती किल्ले आहेत ज्यांना फार कमी रकमेमध्ये ज्यांचं संवर्धन होऊ शकते. मान्य अध्यक्ष महोदय, DPCच्या हेडमध्ये किल्ले संवर्धनासाठी एक हेड आपण तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे पालकमंत्री अकोल्याचे पैसे द्यायला तयार आहेत. अडचण अशी आहे की आपले जे किल्ले आहेत ते हेरिटेजमध्ये येतात आणि म्हणून हेरिटेजच्या माध्यमातूनच ते काम करावं लागते आणि तिथं गेल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष प्रस्ताव रखडलेले राहतात. आणि म्हणून माझी विनंती आहे या प्रस्तावानिमित्त माननीय आशिष शेलार साहेबांनी रिप्लायमध्ये सांगावं की असे जे लहान भुईकोट किल्ले असतील किंवा अकोल्यासारखा जो किल्ला आहे आमचा, त्या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी निधीची तरतूद ते करतील काय, आणि केली तर मग ह्याचं रिपेअरिंगचं काम कोण करेल हा एक दुसरा विषय होता. याविषयी आपले मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.